Welcome back, friends. In previous video lecture, we have seen the structure of teeth, types of teeth, some characteristics, some phenomenons, some terminologies related with the teeth. Now, in this lecture, we are going to start the study of one of the important sense organ, that is tongue, which is present in a buccal cavity. आता ह्या लेक्चरमध्ये आपल्याला जे बघायचं आहे ते टंग रिलेटेड आपल्याला बघायचं आहे. जीभ, बरोबर आहे. जिभेचा उपयोग आपल्याला काय होतो आणि ॲक्च्युली त्याचं स्ट्रक्चर कसं आहे हे सुद्धा आपल्याला बघायचं आहे. इट इज वन ऑफ द सेन्स ऑर्गन. लक्षात ठेवा, पंच ज्ञानेंद्रियांपैकी एक, वन ऑफ द सेन्स ऑर्गन. सेन्स ऑर्गन हा एक सेन्स ऑर्गन आहे. इट इज रफली ट्रायंग्युलर इन शेप. Okay, it is roughly triangular in shape. It is present in a buccal cavity. It forms the floor of buccal cavity. It forms floor of buccal cavity. बकल कॅव्हिटीचं जे जमीन आहे, बकल कॅव्हिटी म्हणजे कुठली, मी जर मोठा आ केलो, हे बघा, ही काय झाली, फ्लोअर झाली. बकल कॅव्हिटीचा खालचा पार्ट म्हणजे त्याला आपण फ्लोअर असं म्हणतो, तर तो काय झाला, टंगचा पार्ट आहे. सेन्सरी ऑर्गन आहे, त्याचबरोबर ट्रायंग्युलर इन शेप आहे. समोर आपल्या समोर डायग्राम दिलेली आहे, डायग्राम व्यवस्थित बघून घ्या. ओके, वन व्ही शेप्ड vertical part is present, which is yellow color in diagram, and that is called as a sulcus terminalis. Okay, the inverted V shaped part, inverted V shaped part called sulcus टर्मिनालिस. समजते, डायग्राम मध्ये येलो कलरचा जो व्ही शेप पार्ट दिसतोय, मी अंडरलाईन करतो त्याला आपण सल्कस टर्मिनालिस म्हणतो. त्यामुळे होतंय काय, टंगचे जी जीभ आहे त्याचे दोन पार्ट पडतात. कारण जी जीभ आहे असं बाहेर मी काढल्यानंतर जी दिसती तो ओरल पार्ट आहे, आणि जी घशात प्रेझेंट आहे त्या पार्टला आपण फॅरेंजियल म्हणतो. मग हा येल्लो पार्ट काय करतो, हे टोटल जी टंग आहे त्या टंगला दोन पार्टमध्ये डिवाइड करतो. मधलं जे इन्व्हर्टेड व्ही शेप पार्ट जो आहे, इन्व्हर्टेड व्ही शेप म्हणजे असा आणि सरळ व्ही म्हणजे असा. ओके, म्हणजे हा इन्व्हर्टेड व्ही शेप जो पार्ट आहे ना त्याला आपण म्हणतो सल्कस टर्मिनालिस. सल्कस म्हणजे लाईन ऑफ सेपरेशन. ह्या लाईनमुळं, येल्लो कलरच्या लाईनमुळं काय होतं, वरचा जो पार्ट आहे जिभेचा तो घशात असतो, त्याला आपण फॅरेंजियल पार्ट ऑफ टंग म्हणतो, आणि पुढचा जो पार्ट आहे तो पुढचा पार्ट जो आहे त्याला आपण ओरल पार्ट ऑफ टंग असं म्हणतो. लक्षात ठेवा, म्हणजे तोंडामध्ये असलेली जीभ आणि घशामध्ये असलेली जीभ ही कशाने सेपरेट होते, सल्कस टर्मिनालिस, विच सेपरेट tongue into two parts. दोन पार्ट्स मध्ये टंग डिवाइड होती. एकाला आपण म्हणतो फॅरेंजियल पार्ट ऑफ टंग, आणि दुसरा जो पार्ट आहे तिला आपण म्हणतो ओरल पार्ट ऑफ टंग. लक्षात ठेवा, एक फॅरेंजियल पार्ट ऑफ टंग आपण म्हणतो आणि दुसरा जो पार्ट आहे त्याला आपण ओरल पार्ट ऑफ टंग असं म्हणतो. ह्या फॅरेंजियल पार्टवरती लिंग्युअल टॉन्सिल्स प्रेझेंट आहेत. आपल्याला डिटेलमध्ये स्टडी नाही आहे, पण लक्षात ठेवा टॉन्सिल्स प्रेझेंट असतात ते फॅरेंजियल टंगवरती प्रेझेंट असतात. त्याच्यानंतर हा ओरल पार्ट आहे, रफली ट्रायंग्युलर इन शेप. याचा जो सरफेस असतो तो स्मूथ नसतो, याचा सरफेस
खरबरीत असतो, रफ असतो. लक्षात ठेवा. असं मी का म्हणतोय, कारण ह्या सरफेसवरती जे डॉटेड पॉईंट्स दिसतात ना, हे एक इलिव्हेशन असतं. म्हणजे सरफेस आहे आणि त्याच्यावरती उंचवटे आहेत, बारीक 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 उंचवटे आहेत. याला आपण पॅपिला असं म्हणतो. काय म्हणतो आपण याला? पॅपिला. लक्षात ठेवा. ह्या टंगवरती तुम्हाला जे दिसायला लागलं आहे, ओरल पार्टचा जो सरफेस आपण बघतोय, त्या पार्टवरती जर तुम्ही व्यवस्थित लक्ष दिलं तर त्याच्यामध्ये आपल्याला 2 पार्ट बघायला मिळतात बघा. फॅरेंजियल पार्ट वरचा, खालचा ओरल पार्ट ऑफ टंग आहे. डॉटेड पॉईंट्स दिसतात. ते जे पॉईंट्स आहेत ना, ते इलिव्हेशन आहेत, त्याला आपण पॅपिला असं म्हणतो. ह्या पॅपिलावरती फॉलिएट पॅपिला, फिलिफॉर्म पॅपिला, फंजिफॉर्म पॅपिला आणि सगळ्यात वरती व्हॅलेट पॅपिला, हे टोटल पॅपिले 4 टाईपचे पॅपिले प्रेझेंट आहेत. आता लक्षात ठेवा, हे जे सल्कस टर्मिनालिस आहे, ह्याचा जो अपेक्स पार्ट आहे, आता बघा मी परत एकदा सांगतो, हा जो पार्ट आहे ना, हा अपेक्स पार्ट आहे. अपेक्स म्हणजे वरती असलेला. आता हे सल्कस टर्मिनालिस आहे. तिथे एक मीडियन पीट आहे. मीडियन पीट म्हणजे खड्डा, छोटासा खड्डा असतो. इथं दिसतंय मीडियन पीट म्हणायचं. त्याला काय म्हणायचं? फोरामन ऑफ सिकम. इथं मी लिहून ठेवतो, मीडियन पीट. पीट म्हणजे खड्डा. लक्षात ठेवा, जो मागच्या बाजूला प्रेझेंट आहे, बॅकवर्डला प्रेझेंट आहे. आता हा पुढचा पार्ट आहे, म्हणजे ओरल पार्ट. हा कसा असणार आहे? अँटेरियर पार्ट असणार आहे. कसा असणार आहे? अँटेरियर. बघा ना, मी जीभ बाहेर काढतो, पुढचा पार्ट कुठला असणार आहे? अँटेरियर. हा पार्ट जरा थोडंसं पुढे येऊन सांग. हा पार्ट अँटेरियर आणि घशातला मागचा पार्ट म्हणजे पोस्टेरियर. तो कुठला आहे? हाय, हा पोस्टेरियर पार्ट. लक्षात ठेवा. समजतंय? ओरल पार्ट हा अँटेरियर आहे. सल्कस टर्मिनालिस हा मधला पार्ट. सल्कस टर्मिनालिस मधला पार्ट. द अपेक्स ऑफ सल्कस टर्मिनालिस. अपेक्स म्हणजे वरचा पार्ट. सल्कस म्हणजे बघा, हा सल्कस टर्मिनालिस आहे. ह्याचा अपेक्स पार्ट म्हणजे हा कुठल्या साईडला गेला आहे? बॅकवर्ड साईडला गेला आहे. आणि इथं छोटासा खड्डा आहे, मीडियन पीट म्हणायचं. त्याला आपण काय म्हणतो? फोरामेन ऑफ सिकम. काय म्हणतो? फोरामेन ऑफ सिकम. आता ह्याच्यावरती छोटे छोटे उंचवटे असतात. जीभ असते ना, जीभ, तुम्ही व्यवस्थित जाऊन एकदम आतला सरफेस जर तुम्ही ऑब्झर्व केला आरशामध्ये, तर तुम्हाला असं दिसेल की जिभेचा जो सरफेस आहे तो खरबरीत आहे. त्याच्यावरती छोटे 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 उंचवटे आहेत, इलिव्हेशन्स आहेत. आणि हे इलिव्हेशन्स जे असतात त्याला आपण पॅपिला असं म्हणतो. 4 टाईपचे पॅपिले प्रेझेंट आहेत. मी नंबर देतो. पहिला जो पॅपिला आहे त्याला आपण व्हॅलेट पॅपिले असं म्हणतो. दुसरा जो आहे त्याला आपण फोलिएट पॅपिले असं म्हणतो. तिसरा जो आहे त्याला आपण फिलिफॉर्म असं म्हणतो. आणि चौथा जो आहे त्याला आपण फंजिफॉर्म म्हणतो. मी नंबर दिलेत, त्या पॅपिलेकडे लक्ष द्या. म्हणजे टंगचा हा जो सरफेस आहे, ह्या सरफेसवरती छोटे 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 उंचवटे आहेत, त्याला आपण काय म्हणतो? पॅपिले म्हणतो. 4 टाईपचे पॅपिले प्रेझेंट आहेत. पहिला जो पॅपिला असतो त्याला काय म्हणायचं? व्हॅलेट पॅपिला. काय म्हणायचं त्याला? व्हॅलेट पॅपिला. दुसरा जो आहे त्याला म्हणायचं फॉलिएट पॅपिला. काय म्हणायचं? फॉलिएट. तिसरा जो आहे त्याला म्हणायचं फिलिफॉर्म पॅपिला. आणि चौथा जो आहे त्याला म्हणायचं फंजिफॉर्म पॅपिला. हे NCERTमध्ये किंवा बोर्डच्या टेक्स्टबुकमध्ये दिलेलं नाही आहे. फक्त टेक्स्टबुकमध्ये काय दिलं आहे की टंगच्या सरफेसवरती जे इलिव्हेशन्स असतात त्याला काय म्हणायचं? पॅपिले. आणि ह्या पॅपिलेमध्ये स्मॉल टेस्ट बड असतात. लक्षात ठेवा. हे पॅपिले जे, आता फॉर एक्झाम्पल, आता हा पॅपिला आहे, दिस इज कॉल्ड एज अ पॅपिला. ओके, ह्याला आपण पॅपिला म्हणतो. आणि ह्या पॅपिलामध्ये छोटे 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 काय असतात? टेस्ट बर्ड्स असतात. टेस्ट बर्ड्स असतात. जेणेकरून काय होतंय, कुठलाही पदार्थ आपल्या जिभेवरती पडला, कोणताही पदार्थ जिभेवरती पडला की पटकन त्यामध्ये जे टेस्ट बर्ड्स असतात त्याला रिसेप्टर्स लावलेले असतात. आणि हे रिसेप्टर्स ब्रेनपर्यंत जातात. लक्षात ठेवा. रिसेप्टर्स जे असतात, आता हा पॅपिला आहे, पॅपिलामध्ये आतल्या बाजूला काय प्रेझेंट आहे? टेस्ट बर्ड प्रेझेंट आहे. याच्यापासून एक नर्व निघते आणि ही नर्व कुठं जाते? ब्रेनला जाते. लक्षात ठेवा. त्यामुळं आपल्याला डिफरंट टाईपचे फूडचे जे टेस्ट आहेत ते टेस्ट आपल्याला कळतात. मग आंबट असेल, तिखट असेल किंवा खारट असेल, तुरट असेल, हे ज्या टेस्ट आहेत ना, ह्या टेस्ट बडमध्ये आपल्याला बघायला मिळतात. म्हणजे काय, मी परत एकदा सांगतो, जो टंगचा सरफेस आहे त्या सरफेसवरती छोटे छोटे इलिव्हेशन्स आहेत, त्याला आपण पॅपिला म्हणतो. ते पॅपिले असे दिसतात.
आणि ह्या पॅपिलाच्या आतल्या बाजूला टेस्ट बड म्हणून प्रेझेंट असतो, ज्याला रिसेप्टर्स जॉईन असतात, म्हणजे नर्व जॉईन असतात आणि ते नर्व डायरेक्ट ब्रेनकडे जातात. म्हणजे कुठलाही पदार्थ जिभेवरती पडला की तो पदार्थ त्याची जी टेस्ट आहे ती टेस्ट आपल्याला समजते. ओके, तर ते असतात टेस्ट बड. लक्षात ठेवा, टेस्ट बड असे वेगवेगळ्या टाईपचे पॅपिले असतात आणि त्या पॅपिलीमध्ये टेस्ट बड प्रेझेंट असतात. त्याच्यानंतर ही जर समजा जीभ असं उचलली वरच्या बाजूला तर ती खालच्या बाजूने एका छोट्याशा स्ट्रक्चरनी जॉईंट आहे. मी तुम्हाला दाखवतो माझ्या माउथमध्ये. हा जो पार्ट आहे ना, तो पार्ट जॉईंट आहे, लक्षात ठेवा. आणि तो पार्ट जॉईंट आहे त्याला आपण लिंग्युलर फ्रेनुलम असं म्हणतो. हा असा आहे या टाईपमध्ये, हा असा आहे. ओके, जीभ उचलली की खालच्या बाजूला इथं ह्याला लिंग्युअल फ्रेनुलम, काल पण मी सांगितलेलं होतं, ह्याला लिंग्युअल फ्रेनुलम म्हणायचं. आणि ह्याच्या बाजूला दोन सलावरी डक्टच्या ओपनिंग्स असतात. दोन सलावरी डक्टच्या काय असतात? ओपनिंग्स असतात. ओके, आता त्याच्यानंतर स्वीट टेस्ट जी असते, स्वीट टेस्ट ती इथं आपल्याला बघायला मिळते. स्वीट, लक्षात ठेवा, स्वीट टेस्ट म्हणजे स्वीट टेस्ट असते की नाही पदार्थाला, ती तिथं समजते. सॉल्ट टेस्ट जी असते, सॉल्ट टेस्ट ती इथं आपल्याला बघायला मिळते. लिहून ठेवा, स्वीट टेस्ट पुढच्या बाजूला, सॉल्ट टेस्ट बाजूला. त्याच्यानंतर सोअर टेस्ट जी असते ना ती इथे येते, सोअर. आणि बिटर टेस्ट जी असते ना, बिटर, ती वरच्या बाजूला येते, या साईडला येते बिटर टेस्ट. पुढच्या बाजूला गोड, इथं स्वीट, इथं सॉल्टी, इथं सोअर आणि वरच्या बाजूला बिटर. हे डिफरंट लोकेशन्स आहेत, ज्या लोकेशनवरती वेगवेगळ्या टाईपचे पदार्थाची जी काही चव आहे ती चव आपल्याला समजत असते. मी परत एकदा पॉइंट्स कव्हर करतोय, लक्षात ठेवा. टंग वन ऑफ द सेन्सरी ऑर्गन, पंच ज्ञानेंद्रियांपैकी एक, ती म्हणजे जीभ. भरपूर धार असते. ओके, ॲक्च्युली कसं आहे, जिभेवरती कंट्रोल असणं फार गरजेचं आहे. ते आपल्या हेल्थसाठी केव्हाही चांगलं आहे. जास्त आपण बोलायला लागलो तर मिसअंडरस्टँडिंग भरपूर होतात. जास्त जर आवडलं म्हणून खायला लागलो तर डायबिटीस सारखे डिसीज होऊ शकतात. त्यामुळं जिभेवरती कंट्रोल असणं फार गरजेचं आहे असं म्हणलं जातं. पण तरीसुद्धा काही मेडिकल व्ह्यूज आहेत, ते मेडिकल व्ह्यूज काय सांगतात की डिफरंट टाईपचे जे फूड्स आहेत त्या फूडची टेस्ट ही टंगमुळं कळते. पण नेमकं टंगमुळं कळते म्हणजे काय, तर टंगवरती बारीक 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 जे उंचवटे आहेत त्या उंचवट्यांना आपण पॅपिले असं म्हणतो. आणि त्या पॅपिलेमध्ये टेस्ट बर्ड्स असतात. अँड दिस टेस्ट बर्ड्स आर रिलेटेड विथ रिसेप्टर्स अँड ब्रेन. त्या डिफरंट टाईपची, तुम्ही आता पूर्ण तुमचं माउथ कॅव्हिटी कोरडी पडली, ड्राय पडली आणि तुम्ही जर फूड तोंडात टाकलं तर टेस्ट समजत नाही. कारण का, ज्यावेळेस आपण खातो त्यावेळेस आपल्या तोंडामध्ये ओलावा असणं फार गरजेचं आहे. जर तो ओलावा असेल तर आपल्याला टेस्ट लगेच कळते, अदरवाईज टेस्ट कळत नाही. हे आपल्याला कधी अनुभवायला मिळतं, ज्यावेळेस आपल्याला भरपूर ताप येऊन जातो त्यावेळेस तोंडाला जी चव नसते तो हा प्रकार आहे. समजतं काय बघा. हां, तर टंग हे सेन्स ऑर्गन आहे, रफली ट्रायंग्युलर शेपमध्ये आहे. बकल कॅव्हिटीचा फ्लोर आहे. त्याच्यानंतर इन्व्हर्टेड व्ही शेप जो पार्ट आहे इथला, हा नाही, हा जो व्ही शेप पार्ट आहे येलो कलरचा डायग्राममध्ये जो दिसतोय तो जो पार्ट आहे त्या पार्टला सल्कस टर्मिनालिस म्हणायचं. मध्ये अपेक्स रिजनला, अपेक्स म्हणजे वरच्या पॉईंटला, इथं फोरामेन ऑफ सिकम प्रेझेंट आहे. त्याच्यानंतर पुढच्या बाजूला पॅपिले आहेत, मागच्या बाजूला टॉन्सिल्स आहेत. इथं सोअर टेस्ट समजते, इथं बिटर टेस्ट समजते, इथं स्वीट टेस्ट समजते आणि इथं खारट म्हणजे सॉल्ट टेस्ट आपल्याला समजते. जीभ उचलली की खालच्या बाजूला एक छोटासा लेअर आहे, त्या लेअरमुळं खालच्या बकल कॅव्हिटीला वरची जीभ अटॅच असल्यामुळं तो जो मधला पार्ट असतो त्याला लिंग्युलर फ्रेनुलम असं म्हणायचं. लिंग्युअल याचा अर्थ काय, जीभ. जिभेच्या खालच्या बाजूला जी अटॅचमेंट असते त्याला आपण लिंग्युअल फ्रेनुलम म्हणायचं. आणि बाजूला ज्या दोन डक्ट आहेत
त्या डक्टला आपण सलायव्हरी ओपनिंग ऑफ सलायव्हरी डक्ट असं आपण म्हणतो. तर हे सगळं झालं टंगच्या बाबतीत. आता टंग उपयोग काय काय आहेत, तर च्विंग आपण जे फूड चगळत असताना जो आपल्याला जिभेचा आपल्याला मदत होते, त्यामुळं चांगल्या पद्धतीनं ते मिक्सिंग होतं. ही एक पहिलं फंक्शन आहे. दुसरं फंक्शन वेगवेगळ्या फूडचे जे काही टेस्ट आहेत ते टेस्ट समजतात. बोलत असताना जीभ पकडा आणि बोलून दाखवा शक्य नाही आहे. बोलत असताना जीभ फिरवली जाते. जेव्हा आपण बोलताना श्वास आत घेतो त्यावेळेस जीभ फिरवली जाते, त्यामुळे शब्द उच्चार तयार होतात. त्यामुळं आपण जे बोलतो त्याला एक ट्यून असते, त्याला एक लयबद्धता असते. हे जिभेमुळं होतं. त्याचबरोबर फूड गिळण्यासाठी नुसता फूड ठेवा, आ करा, नुसता फूड ठेवा, आत जाणार नाही. तुम्ही गिळता याचा अर्थ काय करता, तुम्ही फूड जिभेवरती ठेवलेलं असतं, जीभ वरच्या बाजूला जाते, त्यामुळे घसरगुंडीसारखं होतं आणि फूड आपोआप आतल्या बाजूला गिळलं जातं. सॉलोईंग म्हणायचं त्याला. काय म्हणायचं, सॉलोईंग. तर एवढे फंक्शन्स आपल्याला ह्या टंगचे आपण म्हणजे बघितलेले आहेत. ओके, तर हे झालं सगळ्या टंगबद्दल. मी जेवढी इन्फॉर्मेशन सांगितली, तुम्ही कुठलंही पुस्तक घ्या, 11वी-12वीचं, नीटचं घ्या, रेफरन्स बुक घ्या, सगळी इन्फॉर्मेशन मी जी सांगितलेली आहे त्यामध्ये प्रेझेंट असणार आहे. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, मी जेवढं बोर्डवरचं लिहितो ते आपल्या नोटबुकमध्ये असणं फार गरजेचं आहे. कारण ज्यावेळेस तुम्ही अभ्यासाला बसाल त्यावेळेस मी त्या दिवशी काय शिकवलेलं होतं हे तुम्ही जे लिहून घेतलंय त्याच्यामुळं तुम्हाला समजणार आहे. ओके, ठीक आहे, नेक्स्ट पार्टकडे जाऊया. वेलकम बॅक फ्रेंड्स. परत एकदा मी एक नवीन डायजेस्टिव्ह सिस्टीमचा पुढचा पार्ट घेऊन आलो आहे, दॅट इज कॉल्ड ॲज अ फॅरेंक्स. आता आपण बघतोय फॅरेंक्स याचा अर्थ थ्रोट. लक्षात ठेवा, थोडंसं मी वरून दाखवू शकत नाही, माउथ कॅव्हिटी दाखवू शकतो, बकल कॅव्हिटी दाखवू शकतो, पण या पार्टमध्ये असलेला फॅरेंक्स मी दाखवू शकत नाही. तो आपल्याला डायग्रामच्या मदतीनं बघावा लागणार आहे. ॲक्च्युली फॅरेंक्स इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ थ्रोट. बकल कॅव्हिटी लीड्स टू फॅरेंक्स. लक्षात ठेवा, बकल कॅव्हिटी लीड्स टू फॅरेंक्स. सगळ्यात महत्त्वाचं मी आत्ता बोललेलो आहे, बकल कॅव्हिटी लीड्स टू फॅरेंक्स. पहिल्यांदा समजून घ्या, डायग्राम समोर आहे, माणूस जो आहे तो या बाजूला बघायला लागलाय, या बाजूला बघायला लागलाय, तुम्ही या साईडनं बघताय, बघा व्यवस्थित लक्ष द्या. ओके, आता हा कपाळाचा पार्ट आहे. जर याला डेव्हलप करायचं म्हणलं तर हा पार्ट असा माघारी असा आणावा लागेल आणि हे असं खाली सोडावं लागेल. ओके, समजतंय डायग्राम कसे कळतंय? फार काय अवघड नाही आहे. व्यवस्थित लक्ष देऊन केलं की तुमच्यासारखं बायोलॉजी कुणाला जमणार नाही, कारण मी शिकवत असताना सगळ्या आयडियाज सगळ्या गोष्टी क्लिअर करत असतो, हे लक्षात ठेवा. आता लक्षात ठेवा, हा नोजचा पार्ट आहे. पहिला लेबल घेऊया. नोज नाकाचा पार्ट आहे. हा माउथचा पार्ट आहे. मी तुम्हाला बोललेलो की नॅझल कॅव्हिटी, ही जी कॅव्हिटी आहे ह्याला नॅझल कॅव्हिटी म्हणतो आणि ही जी कॅव्हिटी आहे याला आपण बकल कॅव्हिटी असं म्हणतो. ह्या दोघांच्या मध्ये हे जे लाईन ऑफ सेपरेशन जे तुम्हाला दिसतंय याला मी पॅलेट असं म्हणतो. पॅलेट लक्षात ठेवा, याला मी पॅलेट म्हणणार आहे. सॉफ्ट पॅलेट अँड हार्ड पॅलेट. पुढच्या बाजूला हार्ड पॅलेट आहे, मागच्या बाजूला सॉफ्ट पॅलेट आहे. त्यामुळे हिथं जी कॅव्हिटी तयार होती तिला मी नॅझल कॅव्हिटी असं म्हणतो आणि माउथच्या ठिकाणी जी कॅव्हिटी असती तिला मी बकल कॅव्हिटी असं म्हणतो. लक्षात राहील, काय प्रॉब्लेम आहे? त्याच्यानंतर हा जो पार्ट आहे हा टंगचा पार्ट आहे. कशाचा पार्ट आहे? टंगचा पार्ट आहे. आता इथून फूड जाणार ही बकल कॅव्हिटी आहे आणि बकल कॅव्हिटी सोडली की आपण इथं येतो आणि हा जो पॉइंट आहे बघा, इथून एअर येणार, इकडून फूड येणार. हा जो पॉइंट आहे मी आता डॉटेड दाखवतोय. कुठला कुठला रिजन बघा, हा रिजन, हा रिजन आणि हा रिजन. मी जेवढं डॉटेड पॉइंट दाखवलेलं आहे ना, बकल कॅव्हिटी सोडली की पुढचा पॉइंट जो आहे दॅट इज कॉल्ड एज अ फॅरेंक्स. सो मी म्हणताना काय म्हणलं बघा, बकल कॅव्हिटी लीड्स टू फॅरेंक्स आणि फॅरेंक्स हा डॉटेड पार्ट जो पूर्ण आहे याला आपण फॅरेंक्स असं म्हणतो. याची टोटल लेंथ जी आहे ती
12 सेंटीमीटर इतकी लेंथ आहे, लक्षात ठेवा. टोटल लेंथ ऑफ फॅरेंक्स इज 12 सेंटीमीटर. याला आपण थ्रोट म्हणतो. जो घसा आहे तो घसा म्हणजे फॅरेंक्स आहे. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाचं बघा, हा जो पॅसेज आहे याला मी विंड पाईप किंवा ट्रकिया म्हणणार. यातून श्वास आपण घेतो, श्वसन नलिका, और इट इज इन इंग्लिश इट इज कॉल्ड एज अ ट्रॅकिया. त्याला आपण ट्रॅकिया और इट इज ऑल्सो कॉल्ड एज अ विंड पाईप. आणि या साईडचा जो पार्ट आहे ती अन्न नलिका म्हणजेच इसोफेगस आहे. लक्षात ठेवा. व्यवस्थित स्ट्रक्चर बघा. पुढच्या बाजूला कोण आहे, मागच्या बाजूला कोण आहे. पुढच्या बाजूला थ्रोट ट्रकिया पार्ट. ट्रकिया याचा अर्थ ह्याच्यातून एअर जाणार. लक्षात ठेवा. यातून काय जाणार, एअर जाणार. आणि यातून पुढं काय जाणार, फूड जाणार. लक्षात ठेवा. फूड पाईप आणि एअर पाईप ह्या दोघांचं जे मीटिंग पॉईंट आहे, ह्या दोघांचं जे जंक्शन पॉईंट आहे त्याला आपण फॅरेंक्स म्हणतो. नॅझल कॅव्हिटी इथं आलेली आहे, बकल कॅव्हिटी इथं आलेली आहे. म्हणजे फॅरेंक्स हा कुणाचा मीटिंग पॉईंट आहे, बकल कॅव्हिटी अँड नॅझल कॅव्हिटी. इट इज मीटिंग पॉईंट or it is also called as a junction. It is a junction between or junction made up of nasal cavity and buccal cavity. लक्षात ठेवा. और buccal cavity. बकल कॅव्हिटी आणि नॅझल कॅव्हिटी ह्या दोघांचं जे मीटिंग पॉईंट आहे त्या जंक्शनला बघा, ही नॅझल कॅव्हिटी आहे, ही बकल कॅव्हिटी आहे. ह्यातून एअर येणार आहे, ह्यातून फूड येणार आहे. हा जो पार्ट आहे ह्या दोन्ही कॅव्हिटीचा कॉमन पार्ट आहे आणि त्या कॉमन पार्टला आपण फॅरेंक्स असं म्हणतो किंवा त्याला आपण थ्रोट असं म्हणतो. आता फॅरेंक्स किती पॉईंटमध्ये डिवाइड झालेला आहे बघा. इथं पण फॅरेंक्स आहे. जेवढा डॉटेड पार्ट मी दाखवतो ना, आपल्याला सर्दी खोकला जो होतो तो जो पॉईंट आहे, हा जो डॉटेड केलेला जो सगळा पार्ट आहे याला मी फॅरेंक्स म्हणतो. ह्याचे 3 पार्ट पडतात. जो फॅरेंक्सचा पार्ट, आता बघा हा सगळा रिजन फॅरेंक्सचा आहे. जो फॅरेंक्सचा पार्ट नोजच्या रिलेटेड आहे त्याला मी नॅझो फॅरेंक्स असं म्हणतो. लक्षात ठेवा. जो पार्ट नोजच्या रिलेटेड आहे त्याला मी नॅझो फॅरेंक्स असं म्हणतो. जो पार्ट तोंडाच्या रिलेटेड आहे त्याला मी ओरोफॅरेंक्स असं म्हणतो. काय म्हणतो, ओरोफॅरेंक्स. म्हणजे जो फॅरेंक्स बरोबर ओरल कॅव्हिटीच्या समोरचा आहे तो. आता हा पहिला पॉईंट, हा फॅरेंक्स कुठला, नॅझोफॅरेंक्स. हा पार्ट कुठला, ओरोफॅरेंक्स. आणि इथं अजून एक साऊंड बॉक्स असतो त्याला आपण लॅरेंक्स असं म्हणतो. लक्षात ठेवा. आपला जो आवाज तयार होतो तो लॅरेंक्समधून होतो आणि लॅरेंक्सच्या रिलेटेड जो फॅरेंक्स आहे त्याला मी लॅरेंगो फॅरेंक्स असं म्हणतो. 3 पॉईंट महत्त्वाचे आहेत. पहिला पॉईंट आहे नॅझोफॅरेंक्स, दुसरा पॉईंट आहे ओरोफॅरेंक्स आणि तिसरा पॉईंट आहे लॅरेंगोफॅरेंक्स. 3 फॅरेंक्सचे पार्ट आहेत. पहिला पार्ट आहे नॅझोफॅरेंक्स, दुसरा पार्ट आहे ओरोफॅरेंक्स आणि तिसरा पार्ट आहे लॅरेंगोफॅरेंक्स. 3 पार्ट फॅरेंक्स. परत एकदा सांगतो, फॅरेंक्स याचा अर्थ घसा, फॅरेंक्स याचा अर्थ थ्रोट. फॅरेंक्स नेमकं काय, बकल कॅव्हिटी तुम्ही सोडला आणि पुढच्या बाजूला यायला लागला की हा जो रिजन आहे 12 सेंटीमीटरचा जो रिजन आहे त्याला आपण फॅरेंक्स असं म्हणतो. ह्या फॅरेंक्समध्ये 3 पार्ट पडतात. जो फॅरेंक्स नोज कॅव्हिटीच्या रिलेटेड आहे त्याला मी नॅझोफॅरेंक्स म्हणतो. जो फॅरेंक्स ओरलच्या रिलेटेड आहे त्याला मी ओरोफॅरेंक्स म्हणतो. आणि जो फॅरेंक्स लॅरेंक्स म्हणजे साऊंड बॉक्सच्या रिलेटेड आहे त्याला मी लॅरेंगोफॅरेंक्स असं म्हणतो. असे 3 टोटल पार्ट पडतात. लक्षात ठेवा. आता दुसरं महत्त्वाचं काय आहे तर बघा, इथं मी एक स्ट्रक्चर काढतो. इथं ही विंड पाईप आहे, ट्रकिया आहे. ओके. ह्यातून काय जाणार आहे, एअर आत जाणार आहे. ह्यातून काय जाणार आहे, एअर. आणि त्याच्या बाजूला हे असा पॉईंट आहे आणि इथून हे काय आहे, इसोफेगस आहे. लक्षात ठेवा. ही फूड पाईप आहे, फूडसाठी तयार झालेली पाईप आहे. आणि ही विंडसाठी तयार झालेली पाईप आहे. विंड पाईप म्हणजे ट्रकिया, फूड पाईप म्हणजे इसोफेगस. लक्षात ठेवा. आता ही विंड पाईप, इथं एक ओपनिंग आहे छोटंसं. हे बघा, हे ओपनिंग आहे, हे ओपनिंग आहे. ह्या ओपनिंगला मी म्हणणार आहे ग्लॉटिस. लक्षात ठेवा. ह्या ओपनिंगला मी काय म्हणतो, ग्लॉटिस असं म्हणतो. ह्या ओपनिंगला काय म्हणतो मी, ग्लॉटिस असं म्हणतो. लक्षात ठेवा. ह्या ओपनिंगला काय म्हणायचं, ग्लॉटिस म्हणायचं. आणि हे इथून असं पुढं
फूड येणार आहे. ओके, आता काय काय वेळेस काय होऊ शकतं, आता इथं रिजन बघितलंय तुम्ही, हा पार्ट इथं हे ओपनिंग आहे, ह्याला आपण काय म्हणतो, ग्लॉटिस असं म्हणतो. हे थोडंसं मी काढतोय, हे ओपनिंग आहे इथं, आणि हे थोडंसं असं येतं. ओके, आणि इथून इथं एक कार्टिलेजिनियस पार्ट असतो, फ्लॅप असतो. ओके, आता इथं फूड मटेरियल आहे, हे फूड आहे लक्षात ठेवा. हे फूड इसोफेगसमध्ये जाणार. हे फूड कशात जाणार, इसोफेगसमध्ये जाणार. आता काय काय वेळेस काय होऊ शकतं, हे फूड चुकून इकडं सुद्धा आत जाऊ शकतं. इकडं जर आत गेलं तर आपल्याला स्नीझिंग किंवा कफिंग होतंय. म्हणजे जर समजा घाईघाईनं आपण जेवण करत असू आणि जेवताना जर समजा नाकाच्या वाटे म्हणजे जिथं विंड पाईप आहे त्यात जर फूड पार्टिकल गेले तर जोरात आपल्याला ठसका लागतो किंवा खोकला लागतो, पाठीत दुखायला लागतं. ते का होतं, कारण काय होतंय, हे फूड पार्टिकल आहेत ते फूड पाईपमध्ये जायचं सोडून काय काय वेळेस कुठं जातात, विंड पाईपमध्ये जातात. त्यामुळे विंड पाईप काय करते, त्याच्या स्ट्रॉंग मस्क्युलर मुवमेंटनं ते नाकातून किंवा तोंडातून बाहेर काढायचं बघतं, कारण ते ठेवून घेत नाही. कारण ती पाईप कशासाठी आहे, फक्त आणि फक्त एअरसाठी आहे, ऑक्सिजनसाठी आहे, बाकी ती कशासाठी नाही आहे. मग नॉर्मली कसं असतंय, इथं एक कार्टिलेजपासून तयार झालेला फ्लॅप असतो. एक कार्टिलेज नावाचं एक मटेरियल आहे, आता फक्त लक्षात ठेवा, कार्टिलेज असतं. फूड इथून इथं आलं की कार्टिलेजवरती पडतं, ह्या फ्लॅपलाच. म्हणजे हे कसं आहे, डोअर असल्यासारखं आहे. म्हणजे इथं फूड आपल्याला जाऊन द्यायचं नाही आहे, तर हे फ्लॅप कसं होतं, ह्याच्यावरती येऊन फूड पडलं की हे खालच्या बाजूला वागतं, खालच्या बाजूला वागतं. म्हणजे हे जे ओपनिंग आहे, म्हणजे जे ग्लॉटिस आहे ते ह्या फ्लॅपमुळं बंद होतं. हे जे फ्लॅप आहे ह्याला मी काय म्हणतो, इपिग्लॉटिस. ओके, इपिग्लॉटिस. मी परत एकदा तुम्हाला हे डिटेलमध्ये सांगतो, इथंपर्यंत समजलं काय बघा. फॅरेंक्सचे 3 पार्ट आहेत. नॅझल कॅव्हिटीच्या रिलेटेड फॅरेंक्स पहिला जो आहे मी नंबर लिहिलेला आहे त्याला मी नॅझोफॅरेंक्स म्हणतो, दुसरा जो आहे त्याला मी ओरोफॅरेंक्स म्हणतो, आणि तिसरा जो आहे त्याला मी लॅरिंगोफॅरेंक्स असं म्हणतो. आता ग्लॉटिस आणि इपिग्लॉटिसबद्दल मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे. चला तर दुसरी एक डायग्राम मी मुद्दाम या ठिकाणी तयार केलेली आहे. थोडे कलर चॉकसुद्धा आपल्याला लागतील. तर मग अशी मी लेक्चरमध्ये सांगत होतो की फॅरेंक्स म्हणजे नेमकं काय असतं, तर आपल्याला थोडंसं डिटेलमध्ये बघायचं आहे. कारण ह्या गोष्टी जर आत्ता राहून गेल्या तर कायमच्याच त्या राहणार आहेत. तर समजण्यासाठी मी परत एकदा सांगतोय. लक्षात ठेवा, हा नॅझल पार्ट आहे. नॅझल पार्ट मी एका रंगाने दाखवतोय. हा नॅझल पार्ट आहे, लक्षात ठेवा. ओके, हा नोजचा पार्ट आहे, समजतंय. आणि हा तोंडातून आलेला पार्ट ओरल पार्ट आहे, लक्षात ठेवा. ओके, पहिल्यांदा मी ट्रॅक दाखवतोय, फूडचं ट्रॅक दाखवतोय. फूड नेमकं कसं जाणार आत. हा नोजचा पार्ट आहे आणि हा माउथचा पार्ट आहे. आता ह्यातून मी ॲरो दाखवलाय, यातून काय जाणार, एअर आतल्या बाजूला जाणार, आणि यातून आत काय जाणार, यातून फूड आतल्या बाजूला जाणार. ओके, आता एअरसाठी मी येलो कलर दाखवतो. ही एअर इकडून अशी आत जाणार, बघा मी काय म्हणतोय, आणि ह्यातून ती पास होणार आहे एअर, समजतंय. मी एअरसाठी येलो कलर पकडलेला आहे. ओके, हां समजतंय. कुठून आली बघा एअर, इथून आली आणि इकडं आत गेली, बरोबर आहे. ओके, ठीक. फूडबद्दल मी सांगू इच्छितो की फूड इथून आत जाणार, इथून आत जाणार आणि डायरेक्ट इथून आतल्या बाजूला जाणार. ओके, इथून बाहेर जे पडणार ते काय असणार आहे, फूड. मला सांगा, एअरचा पार्ट हा आहे, फूडचा पार्ट हा आहे, दोन्ही पार्ट एकत्र आलेले आहेत, जंक्शन तयार झालं, म्हणून याला आपण फॅरेंक्स असं म्हणतो. हा 12 सेंटीमीटरचा जो पार्ट आहे, इथून हा 12 सेंटीमीटरचा जो पार्ट आहे ना,
इथंपर्यंत याला आपण काय म्हणतो, फॅरेंग्स असं म्हणतो. तिथेही दाखवलेला आहे, इथेही दाखवलेला आहे. आता सगळ्यात महत्त्वाचा एक इशू ज्याच्यासाठी मी डायग्राम काढली, तो इशू आपल्याला पहिल्यांदा बघायचा. ओके, आता हा जो पूर्ण फॅरेंग्स आहे ह्यातलं एअरचं ओपनिंग कुठं आहे, हे आहे. ओके, इथं एअरचं ओपनिंग आहे, लक्षात ठेवा. मी इथं एअर असं लिहून ठेवतो. हे एअरचं ओपनिंग आहे. हे जे ओपनिंग आहे ना, ज्यातून एअर आतल्या बाजूला जाणार आहे, हे जे ओपनिंग आहे सगळ्यात महत्त्वाचं, हे जे ओपनिंग आहे ना, ह्या ओपनिंगला मी म्हणतो ग्लॉटिस. ह्या ओपनिंगला मी काय म्हणणार आहे, ग्लॉटिस म्हणणार आहे. लक्षात ठेवा. समजतंय? सगळ्यात इम्पॉर्टंट, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट स्ट्रक्चर आहे. व्हेरी इम्पॉर्टंट स्ट्रक्चर, VIMP लिहिलं आहे. ग्लॉटिस जो ट्रकियाचा पार्ट आहे ना, ही काय आहे, विंड पाईप आहे. विंड पाईप, तिला मी काय म्हणतोय, ट्रकिया असं म्हणतो. काय म्हणतो मी त्याला, ट्रकिया. आणि ही जी आहे ना, ही फूड पाईप आहे. हिला मी काय म्हणतोय, इसोफेगस. आता फूडचं बघू. आता फूड इथून इथं आलं आणि खाली जाणार आहे. काय वेळेस काय होऊ शकतं, फूडसाठी ट्रॅक वेगळा आहे. काय वेळेस फूड आत जाऊ शकतं आणि आत गेल्यामुळं आपल्याला स्निझिंग किंवा कफिंग, खोकला, ठसका येण्याचा जो प्रकार आहे ना, तो ह्यामुळेच होतो. चुकून घाईघाईनं आपण खात असताना फूड ह्यात जायच्या ऐवजी जर समजा श्वसन नलिकेत गेलं, म्हणजेच ट्रकियामध्ये गेलं, तर ट्रकियामध्ये मसल्स आहेत ना, त्यामुळं मस्क्युलर मुवमेंटनं जोरात ते बाहेर काढलं जातं. बरोबर आहे, त्यालाच आपण स्निझिंग कफिंग म्हणतो. ठसका लागतो आपल्याला. ओके, नॉर्मली कसं असतं, आपण ज्यावेळेस खातो त्यावेळेस काय होतं बघा, इथं कार्टिलेजपासून तयार झालेला एक फ्लॅप आहे. फ्लॅप, हा, ह्या फ्लॅपला नाव आहे इपिग्लॉटिस. आता इथं सुद्धा बघा, हे ओपनिंग कशाचं आहे, ग्लॉटिस आहे. ग्लॉटिसच्या वरची बाजू म्हणजेच काय, इपिग्लॉटिस, हा फ्लॅपसारखा स्ट्रक्चर आहे. ज्यावेळेस फूड पार्टिकल इथे येणार आहे, आता समजा हे फूड आलं इथं, तर ह्या फूडच्या मासमुळं हे जे फ्लॅप आहे ना, इपिग्लॉटिस, तो ॲक्च्युली इथं बंद होतो. म्हणजे काय होतं बघा, की हे फूड ह्या पाईपमध्ये आत जाऊ शकत नाही. ते फूड पुढच्या बाजूला इसोफेगसमध्ये जातं. म्हणूनच आपण ज्यावेळेस फूड गिळतो त्यावेळेस आपण श्वास रोखून धरतो. लक्षात राहील, आपण श्वास रोखून धरतो. बघा, गिळण्याची एकदा ॲक्शन करा. काय होतंय, गिळत असताना हे फूड इथं आलं की ह्या फूडच्या वेटमुळं हा जो इपिग्लॉटिस आहे, जो कार्टिलेजपासून तयार झालेला फ्लॅप आहे, तो फ्लॅप असा खाली येतो. हा खाली आल्यामुळे काय होतं, हे फूड पार्टिकल श्वसन नलिकेत जाण्यापासून थांबतात. त्यामुळे आपल्याला ठसका आणि खोकला लागत नाही. परिणामी हे जे फूड असतं ते फूड पाईपमध्ये जातं. तर हा जो पार्ट आहे ह्याला आपण काय म्हणतो, इपिग्लॉटिस, जो कार्टिलेजपासून तयार झाला आहे. आणि जे ट्रकियाचं ओपनिंग आहे ते ओपनिंग त्याला आपण म्हणतो ग्लॉटिस. हे दोन्हीसुद्धा फॅरेंग्समध्ये प्रेझेंट आहे आणि हे सगळ्यात इम्पॉर्टंट असं स्ट्रक्चर आहे. लक्षात ठेवा, हे सुद्धा इम्पॉर्टंट आहे आणि ग्लॉटिससुद्धा इम्पॉर्टंट आहे. आता एवढं ऐकल्यानंतर तरीसुद्धा जर डाऊट्स काय असतील तर 100% तुम्ही ग्रुपवरती मला कळवा, मी तुम्हाला ते क्लिअर करून देईन. ओके, तर हे इपिग्लॉटिस आणि ग्लॉटिसबद्दल इन्फॉर्मेशन. नेक्स्ट पॉईंट आहे, आत्ता आपण फॅरेंग्सबद्दल बोललेलो होतो. आता आपल्याला इसोफेगस म्हणजे फॅरेंग्सचा जो पुढचा पार्ट आहे त्याला आपण इसोफेगस असं म्हणतो. मी वरच्या बाजूला इथे लिहून घेतोय, इसोफेगस. इसोफेगस याचा अर्थ अन्ननलिका, त्याला आपण फूड पाईपसुद्धा म्हणतो. ओके, इसोफेगस. आता लक्षात ठेवा, हा फॅरेंग्सचा पार्ट आहे. याच्या आधी मी तुम्हाला डायग्राम दाखवलेली होती. डायग्राममध्ये जर व्यवस्थित तुम्ही बघितला तर हा जो पार्ट आहे हा फॅरेंग्सचा पार्ट आहे. इथून पुढं जी जाणार ती ट्रकिया असणार आहे. काय असणार आहे, ट्रकिया. ट्रकिया म्हणजे विंड पाईप. आणि तिथून हे खालच्या बाजूला जे जातं ना, ही जी लॉंग थिन मस्क्युलर ट्यूब लाईक स्ट्रक्चर जे आहे, मी काय म्हणतोय बघा, लॉंग थिन मस्क्युलर ट्यूब लाईक स्ट्रक्चर जे आहे
जिची टोटल लेंथ आहे 25 सेंटीमीटर. ओके, इट स्टार्ट्स विथ pharynx and end with opening of stomach. लक्षात ठेवा, मी काय सांगतोय व्यवस्थित लक्ष द्या इथं. हा फॅरेंक्सचा पार्ट आहे, याला म्हणतो आपण फॅरेंक्स. फॅरेंक्सच्या पुढच्या बाजूला विंड पाईप आहे ज्यातनं आपण श्वास घेतो. आणि ही जी लॉंग मस्क्युलर ट्यूब आहे जिची टोटल लेंथ आहे 25 सेंटीमीटर, जी फॅरेंक्सपासून सुरू होती. इथं सर्वायकल रिजन आहे. सर्वायकल म्हणजे मान जी असते, मानेचा जो पार्ट असतो त्याला आपण सर्वायकल रिजन असं म्हणतो. तर सर्वायकल रिजनपासून ती चालू होती आणि ॲबडॉमिनल रिजनपर्यंत जाते. ओके, आता जो छातीचा पार्ट आहे त्या पार्टला आपण थोरॅसिक असं म्हणतो. थोरॅसिक म्हणजे काय, छातीचा पार्ट, चेस्ट रिजन. मी इथे लिहून ठेवतो. छातीचा जो पार्ट आहे त्याला आपण थोरॅसिक म्हणायचं. पोटाचा जो पार्ट आहे त्याला ॲबडॉमिन म्हणतो मी. ॲबडॉमिन. जो स्टमकचा पार्ट, बेलीचा जो पार्ट आहे त्याला मी ॲबडॉमिन. छातीचा पार्ट जो आहे त्याला मी थोरॅसिक म्हणतो. थोरॅसिक आणि ॲबडॉमिन म्हणजे छातीचा पार्ट आणि पोटाचा पार्ट, ह्याच्यामध्ये एक मस्क्युलर लेअर आहे. मस्क्युलर लेअर आहे, त्या मस्क्युलर लेअरला मी डायफ्राम असं म्हणतो. डायफ्राम लक्षात ठेवा. हे छाती आहे आणि हे पोट आहे. छाती आणि पोट याच्यामध्ये जो मस्क्युलर लेअर आतल्या बाजूला प्रेझेंट असतो त्याला आपण काय म्हणतो, डायफ्राम म्हणतो. ओके, आता इसोफेगस म्हणजे आपण जे अन्न खातो ते अन्न नलिकेमधून, बघा मी ॲरो दाखवतो, इथून तोंडातून आपण फूड खाणार आहे आणि ते फूड या पद्धतीनं खाली खाली जाणार आहे. लक्षात राहील. ही जी पूर्ण ट्यूबलाईक स्ट्रक्चर आहे जे मानेच्या भागेतून जातं. आता बघा इथून ते जाणार नेकला, म्हणजे त्याचा रिजन, इसोफेगसचा रिजन कुठलं आला, सर्वायकल रिजन, त्याला आपण सर्वायकल इसोफेगस म्हणतो. नंतर ती अन्ननलिका छातीमध्ये येणार, त्याला आपण थोरॅसिक इसोफेगस म्हणतो. आणि त्याच्यानंतर ती डायफ्रामला होल पाडून खाली जाते. इट पियर्स द डायफ्राम अँड एंटर इन टू द ॲबडॉमिन अँड मीट टू द स्टमक. लक्षात ठेवा, हे स्टमक असणार आहे. स्टमकला जाऊन ते काय होणार आहे, अटॅच होणार आहे. इथं मी नाव देतो, हे स्टमक. पुढं आपल्याला ते स्ट्रक्चर बघायचं आहे डिटेलमध्ये. हे स्टमकचं स्ट्रक्चर आहे. म्हणजे ही मधली जी पूर्ण 25 सेंटीमीटर लेंथ असलेली, जिचा रिजन सर्वायकल म्हणजे नेक रिजनमध्ये सुद्धा आहे. सर्वायकल याचा अर्थ नेक, चेस्ट आणि पोटाचा जो पार्ट आहे त्याला मी म्हणतो ॲबडॉमिन. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा की थोरॅसिक पार्ट आणि ॲबडॉमिन पार्ट ह्याच्यामध्ये हा जो लेअर असतो ना, हा लेअर, ह्याला आपण डायफ्राम म्हणतो. मग इसोफेगस सर्वायकल रिजनमधून पहिल्यांदा थोरॅसिकमध्ये येते. इसोफेगसला होल पाडती, इट पियर्स द डायफ्राम, डायफ्रामला होल पाडती आणि ॲबडॉमिनमध्ये जाऊन स्टमकला ती काय होती, अटॅच होती. ओके, म्हणजे काय, इसोफेगस starts from pharynx, it goes towards the cervical area, then it goes towards the thoracic region or into the thoracic region. Thoracic region pierce diaphragm ला छिद्र पाडते, diaphragm ला होल पाडते and enters into the abdomen and connect with stomach. लक्षात ठेवा, स्टमकला जाऊन काय होती, अटॅच होते. आता ही मस्क्युलर लेअरपासून तयार झालेली आहे. म्हणजे इसोफेगस जी आहे ती मस्क्युलर लेअरपासून तयार झालेली आहे. त्यामुळं रिदमिक कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्झेशन, कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्झेशन दाखवलं जातं. आणि त्या मुवमेंटला पेरिस्टाल्सिस मुवमेंट असं पण म्हणतो. काय म्हणतो आपण त्याला, पेरिस्टाल्सिस मुवमेंट. रिदमिक कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्सेशन इज कॉल्ड एज अ पेरिस्टाल्टिक मुवमेंट. आता नेमकं पेरिस्टाल्टिक मुवमेंट कसं होतं ते मी तुम्हाला इन डिटेल सांगणार आहे.
आता आपल्याला बघायचं पेरिस्टाल्टिक मुवमेंट. ओके, पेरिस्टाल्सिस ही मस्क्युलर मुवमेंट आहे, लक्षात ठेवा. ही मस्क्युलर मुवमेंट आहे. ओके, ही इसोफेगस आहे. ठीक आहे, अन्ननलिका, याला आपण इसोफेगस असं म्हणतो. काय म्हणतो आपण त्याला? इसोफेगस. आता ज्यावेळेस फूड मटेरियल, आता हे फूड बोलस आहे. फूड बोलस म्हणजे अन्नाचा घास, ह्याला म्हणायचं फूड बोलस. फूड बोलस म्हणजे काय? अन्नाचा घास. ज्यावेळेस फूड आतल्या बाजूला एंटर होईल, समजा फूड इथं आलं, तर इथली एरिया कॉन्ट्रॅक्ट होणार. इथली एरिया काय होणार? कॉन्ट्रॅक्ट. ह्याला काय म्हणायचं? एरिया ऑफ कॉन्ट्रॅक्शन. ओके, आणि ते फूड जर समजा पुढे गेलं की पुन्हा तिथला पार्ट काय होणार? रिलॅक्स होणार. आता समजा हे फूड इथं पोचलं, तर इथला पार्ट काय होणार? कॉन्ट्रॅक्ट होणार. इथला पार्ट काय होणार? कॉन्ट्रॅक्ट होणार. पण हे फूड जेव्हा मागं होतं तेव्हा इथला पार्ट कॉन्ट्रॅक्ट होता, नंतर ते फूड इथं गेल्यानंतर इथला पार्ट काय झालं, म्हणून ह्याला काय म्हणायचं? एरिया ऑफ रिलॅक्सेशन. असं काय होतं? रिदमिक कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्सेशन, कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्सेशन, असं पूर्ण इसोफेगसमध्ये पुढं फूड पास करण्यासाठी होतं. आणि ह्या मुवमेंटला आपण काय म्हणतो? पेरिस्टाल्टिक मुवमेंट. लक्षात ठेवा, पेरिस्टाल्टिक मुवमेंट ही मस्क्युलर मुवमेंट आहे. नेक्स्ट पॉईंट आपल्याला बघायचं आहे स्टमक. पुढचा पार्ट आहे डायजेस्टिव्ह सिस्टीमचा, पुढचा पार्ट आहे, दॅट इज कॉल्ड एज द स्टमक. ह्या स्टमकला आपण गॅस्टर सुद्धा म्हणू शकतो. लक्षात ठेवा, गॅस्टर म्हणजे स्टमक. ओके, जो पोटाचा पार्ट आहे त्याला आपण स्टमक असं म्हणतो, किंवा याला आपण गॅस्टर असं म्हणतो. इट इज वाइडेस्ट पार्ट ऑफ एलिमेंटरी कॅनल. लक्षात ठेवा, वाइडेस्ट पार्ट ऑफ एलिमेंटरी कॅनल. एलिमेंटरी कॅनलचा हा सगळ्यात वाइडेस्ट असा पार्ट आहे स्टमक. ओके, स्टमक जे शेपमध्ये येतो, याचा जो शेप आहे तो अल्फाबेट, इंग्लिश अल्फाबेट जे सारखा येतो. लक्षात ठेवा, याची डायग्राम आपण बघू शकतोय. हे वरचं ओपनिंग आहे स्टमकचं. इट इज अ बॅग लाईक स्ट्रक्चर. ओके, इट इज अ बॅग लाईक स्ट्रक्चर. ओके, बॅग सारखा आहे. आणि डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन व्यवस्थित बघितलं की समजून जाईल तुम्हाला. हे जे शेप आहे, समजतंय? हा जो शेप आहे ना, हा जे शेप म्हणायचा, जे शेप. ओके, हे स्टमक आहे. ओके, वरच्या बाजूने इसोफेगस येणार. वरच्या बाजूने काय येणार? इसोफेगस येणार. आणि ही इसोफेगस इथे येऊन अशी अटॅच होणार आहे. ओके, इसोफेगस येत असताना, अटॅच होत असताना इथं डायफ्रामला पियर्स करून, म्हणजे होल पाडून, छिद्र पाडून खाली यायला लागणार आहे. म्हणजे हा डायफ्रामचा पार्ट आहे. डायफ्राम पार्ट आहे, जी सायलेंट आहे. डायफ्राम ही जी आहे हिला मी इसोफेगस असं म्हणतो. आणि तिथून एलिमेंटरी कॅनलची जी डायमीटर आहे ती डायमीटर वाढती आणि हा स्टमक तयार होतो. इट इज अ बॅग लाईक स्ट्रक्चर. इट इज अ जे शेप. हा जो शेप आहे जे शेप आहे. आणि याची जी लेंथ असेल ती 25 सेंटीमीटर इतकी त्याची लेंथ आहे. ओके, त्याच्यानंतर स्टमक इथं आल्यानंतर आता हे थोडंसं मी इथून हे काढतो. हे ओपनिंग आहे इथं. हे ओपनिंग, आता स्टमक जो असतो तो लेफ्ट साईडला प्रेझेंट असतो. डायफ्रामच्या खालच्या बाजूला लेफ्ट हँड साईडला प्रेझेंट आहे. मी मुद्दाम इथं कॅपिटल एल असं लिहितो, म्हणजे लेफ्ट साईडला आहे.
आणि लेफ्ट साईडला वरच्या बाजूला हार्ट असतं आणि हार्टला आपण कार्डियॅक असं म्हणतो, लक्षात ठेवा. ओके, त्यामुळं हे ओपनिंग हार्टच्या जवळ असल्यामुळं याला आपण कार्डियॅक ओपनिंग असं म्हणतो. कार्डियॅक ओपनिंग असं म्हणतो. ओके, कार्डियॅक ओपनिंग. त्याच्यानंतर इथं असे एक नॉच प्रेझेंट आहे. नॉच म्हणजे असं खाली गेलेला एक पार्ट असतो. ह्या नॉचला अँग्युलर नॉच म्हणतो आपण. काय म्हणतो? अँग्युलर. मी लिहून ठेवतो, तिथे लेबल करता येणार नाही मला. अँग्युलर नॉच लक्षात राहील. अँग्युलर नॉच हा जो पार्ट आहे ना, त्याला अँग्युलर नॉच असं म्हणतो. त्याच्यानंतर हा डोम शेप जो पार्ट आहे, हा डोम शेप इथंपर्यंतचा बघा, हा डोम शेप जो पार्ट आहे याला आपण फंडस असं म्हणतो. काय म्हणतो आपण याला? फंडस. लक्षात राहील. डोम शेप पार्ट याला आपण फंडस म्हणतो. त्याच्यानंतर इथे एक मी मुद्दाम लाईन टाकतोय, म्हणजे जेणेकरून ह्या फंडसपासून इथंपर्यंतचा हा मधला जो पार्ट आहे ह्याला मी बॉडी असं म्हणतो. हा वरचा काय? फंडस. हे काय? बॉडी. आणि सगळ्यात शेवटचा जो रिजन आहे त्याला आपण पायलोरिक म्हणायचं. त्या रिजनमध्ये सुद्धा 2 पार्ट पडतात. याला मी म्हणतो पायलोरिक अँट्रम. मी काय म्हणतो याला? पायलोरिक अँट्रम. आणि ही कॅनल लाईक स्ट्रक्चर आहे, ह्याला मी म्हणतो पायलोरिक कॅनल. ओके, म्हणजे स्टमकचे पार्ट कुठले कुठले आहेत बघा. स्टमक ही मस्क्युलर बॅग आहे, नुसता बॅग नाही आहे तर मस्क्युलर बॅग आहे, मसलपासून तयार झालेली बॅग आहे. सो मस्क्युलर बॅग आहे. ओके, पार्ट्स ऑफ स्टमक. स्टमकचे पार्ट्स कुठले कुठले आहेत? तर पहिल्यांदा ओपनिंग 2 आहेत. ओपनिंग 2 पद्धतीचे आहेत. पहिलं जे ओपनिंग आहे हे ओपनिंग, ह्या ओपनिंगला आपण कार्डियॅक ओपनिंग असं म्हणतो. आणि हे एक ओपनिंग आहे शेवटचं, तिला आपण पायलोरिक ओपनिंग असं म्हणतो. लक्षात ठेवा, विसरू अजिबात नका. दुसरं ओपनिंग आहे दॅट इज कॉलायचं पायलॉरिक ओपनिंग. 2 ओपनिंग समजले, कार्डियक ओपनिंग आणि पायलॉरिक. वरचा जो ओपनिंगचा पार्ट आहे त्याला आपण कार्डियक ओपनिंग म्हणतो, याला आपण काय म्हणतो? पायलोरिक म्हणतो. त्याच्यानंतरचा जो पार्ट आहे तो डोम शेप पार्ट जो आहे त्याला आपण फंडस असं म्हणतो. आणि या फंडसमध्ये गॅस ॲक्युमुलेट होत असतो. म्हणजे स्टमकमध्ये जो पदार्थ डायजेस्ट होईल त्याचा जो गॅस असतो तो गॅस फंडसमध्ये ॲक्युमुलेट होतो, फंडस. त्याच्यानंतरचा तिसरा मधला पार्ट जो आहे त्याला आपण म्हणतो बॉडी ऑफ स्टमक. हा मधला जो पार्ट आहे त्याला आपण बॉडी म्हणतो. त्याच्यानंतर चौथा पार्ट जो आहे त्याला आपण पायलॉरिक असं म्हणतो. हा पूर्ण पार्ट पायलॉरिक आहे. त्याच्यामध्ये 2 आहेत, एकाला आपण पायलॉरिक अँट्रम असं म्हणतो आणि दुसऱ्याला आपण पायलॉरिक कॅनल असं म्हणतो. तर हे पूर्ण स्टमकचं स्ट्रक्चर आहे. आता हा जो मोठा कर्व आहे ना, हा मोठा, ह्याला आपण ग्रेटर कर्वेचर असं म्हणतो. ग्रेटर कर्वेचर. आणि हा लहान कर्व आहे ना, हा लहान कर्व आहे ना, ह्याला आपण लेसर कर्वेचर असं म्हणतो. एवढं लिहून घ्या, डायग्राम काढून घ्या पटकन. लेसर कर्वेचर, ग्रेटर कर्वेचर हे डायग्राम्स आहेत, हे डायग्राम्स पटकन काढून घ्या. ओके, आता पायलोरिक ओपनिंग जे असतं ना, पायलोरिक ओपनिंग, ते पायलोरिक ओपनिंग पुढं डिओडेनममध्ये कन्वर्ट होत असतं. ओके, पायलोरिक ओपनिंग हे डिओडेनलमध्ये कन्वर्ट होत असतं. इथं ओपनिंग आहे बघा, इथून पुढं स्मॉल इंटेस्टाईन चालू होतं. स्मॉल इंटेस्टाईनचा जो पहिला पार्ट आहे त्याला आपण डिओडेनम, म्हणजे हे स्टमक, इसोफेगस आली, इसोफेगस आल्यानंतर हे स्टमक तयार झालं, हे स्टमक कर्व घेतं आणि त्याच्यानंतर स्मॉल इंटेस्टाईनचा हा पहिला पार्ट चालू होतो. हा जो पार्ट आहे ह्याला मी स्मॉल इंटेस्टाईनचा पहिला पार्ट म्हणजेच डिओडेनम असं म्हणतो. ओके, समजतंय? काय डाऊट आहे? आता इसोफेगसमधनं फूड येणार,
ते फूड आलं की डायरेक्ट स्टमकमध्ये भर पडत नाही. तर लक्षात ठेवा, इथं मसल्सने तयार झालेलं एक छोटंसं स्पिंक्चर असतं. आता स्पिंक्चर म्हणजे काय हे टिश्यू टॉपिकमध्ये मी तुम्हाला सांगतो. स्पिंक्चर म्हणजे काय, फूड आल्यानंतर फूड किती स्टमकमध्ये आत पाठवायचं आणि किती थांबवून ठेवायचं, आणि एकदा स्टमकमध्ये गेलेलं जे फूड आहे ते फूड परत वरती जाऊन द्यायचं नाही, याच्यासाठी मसलपासून तयार झालेला एक पार्ट, एकदम छोटा पार्ट असा असतो, मध्ये इकडं वाईड असतो, इकडं वाईड असतो आणि मध्ये निमुळता असतो, आणि तो मसल्सने तयार झालेला असतो, त्याला म्हणायचं स्पिंक्चर. तर इथे इसोफेगस आणि हे गॅस्टर, हे इसोफेगसवरून आलं. बरं, स्पिंक्चरबद्दल मी तुम्हाला डिटेल अजून एकदा सांगतो. हे पुसून घेतो आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला स्पिंक्चरबद्दल सांगतो. तर पहिल्यांदा स्टमकचं स्ट्रक्चर काढून घ्या. स्टमक कळाले का बघा, मग स्पिंक्चर सांगतो तुम्हाला. त्यानंतर स्फिंक्चर म्हणजे काय हे आपल्याला बघायचं आहे. स्फिंक्चर स्पेलिंग व्यवस्थित बघा. स्फिंक्चर दोन टाईपचे स्फिंक्चर असतात. एकाला आपण कार्डियॅक स्फिंक्चर असं म्हणतो किंवा गॅस्ट्रो इसोफेजियल स्फिंक्चर असं म्हणतो, आणि दुसरा जो आहे त्याला आपण पायलॉरिक स्फिंक्चर असं म्हणतो. पायलॉरिक स्फिंक्चर लक्षात ठेवा. स्फिंक्चरचं स्पेलिंग व्यवस्थित लक्ष देऊन बघा. SPHINCTER स्फिंक्चर. ओके. कार्डियक और गॅस्ट्रोइसोफेजियल स्फिंक्चर और पायलॉरिक स्फिंक्चर असे दोन टाईपचे स्फिंक्चर्स असतात. आता तुम्हाला सांगतो, इथे इसोफेगस आहे, इसोफेगस पण फूड येणार, फूड आल्यानंतर डायरेक्ट बद्धकन खाली पडत नाही, धबधब्यासारखं खाली पडणार नाही. तर इथं मसल्सपासून तयार झालेला एक छोटासा स्फिंक्चर असतो, जो खरं तर आपल्याला बघायला मिळत नाही. त्याचं कार्य होतं म्हणजे फंक्शन त्याचं होतंय, पण ते बघायला मिळत नाही. तो इथला जो स्फिंक्चर आहे तो कार्डियक ओपनिंगला स्फिंक्चर असल्यामुळं त्या स्फिंक्चरचं नाव आहे कार्डियक स्फिंक्चर, किंवा इथं इसोफेगस आहे आणि हे स्टमक आहे, दोघांच्या युनियनमध्ये स्फिंक्चर आहे. आता स्टमकला आपण गॅस्ट्रो म्हणतो, गॅस्ट्रो आणि इसोफेगस यांच्यामधला स्फिंक्चर म्हणून त्याचं नाव काय दिलंय, गॅस्ट्रो इसोफेजियल स्फिंक्चर. ह्या स्फिंक्चरमुळे काय होतं की किती प्रमाणात फूड हे इसोफेगसमधून स्टमकमध्ये यायला पाहिजे ह्याच्यावरती एक नियंत्रण ठेवतं, आणि आलेलं फूड परत रिव्हर्स जाऊ नये ह्याच्यावरती नियंत्रण ठेवायचं काम हे स्फिंक्चर करतं. पण काय वेळेस बॅड लकीली काय होतं की इन्फेक्शन असल्यामुळं किंवा मळमळत असल्यामुळं स्टमकचं इतकं कॉन्ट्रॅक्शन होतं की इथं आलेलं सगळं फूड पुन्हा रिव्हर्स जातं आणि तोंडातून बाहेर पडतं. त्याला आपण उलटी असं म्हणतो किंवा वॉमिटिंग असं म्हणतो, किंवा पेरिस्टाल्सिसच्या उलटं होतं म्हणून त्याला आपण रिव्हर्स पेरिस्टाल्सिस मुवमेंट म्हणतो. हे पहिल्या स्फिंक्चरबद्दल झालं. दुसरं स्फिंक्चर पायलॉरिक ओपनिंगला प्रेझेंट आहे, त्याला आपण पायलॉरिक स्फिंक्चर म्हणतो. एकदा का फूड इथं पचन झालं, बॉडी मेन पार्ट आहे, इथं पचन झालं की तो पार्ट डिओडेनममध्ये पाठवण्यासाठी, त्याच्यावरती कंट्रोल ठेवण्यासाठी जे दुसरं स्फिंक्चर असतं ते स्फिंक्चर पायलॉरिक स्फिंक्चर आहे. आता ह्या दोन स्फिंक्चरमध्ये फरक काय, जर तुम्ही पायलॉरिक स्फिंक्चर बघितला तर तो तुम्हाला तिथं स्ट्रक्चर बघायला मिळते, फंक्शनसुद्धा बघायला मिळते. म्हणजे ॲनाटॉमी म्हणजे स्ट्रक्चर, ॲनाटॉमिकली पण आपल्याला बघायला मिळतं, फिजिओलॉजिकली म्हणजे फंक्शनसुद्धा बघायला मिळतं. पण वरच्या याचं आपल्याला स्ट्रक्चर बघायला मिळत नाही, पण ती तिथं प्रेझेंट आहे. सो इट इज फंक्शनली प्रेझेंट. ॲनाटॉमिकली त्याचा एव्हिडन्स नाही आहे, पण फंक्शनली ते तिथं प्रेझेंट आहे. ते जे स्फिंक्चर आहे त्या स्फिंक्चरला गॅस्ट्रोइसोफेजियल स्फिंक्चर असं म्हणतो, आणि हे जे स्फिंक्चर आहे ह्या स्फिंक्चरला आपण काय म्हणतो, पायलॉरिक स्फिंक्चर. म्हणजे स्फिंक्चरचं काम हे फूडच्या देवाणघेवाणच्या वेळेचं नियंत्रण करण्याचं काम आहे. आणि रिव्हर्स पेरिस्टाल्सिस मुवमेंट जो असतो तो जेव्हा आपण फूड घेतो तेव्हा पेरिस्टाल्सिस होतं, आणि आपल्याला उलटी जेव्हा होती तेव्हा रिव्हर्स पेरिस्टाल्सिस मुवमेंट होती. तर हे सगळं आपण कशाबद्दल बघितलं, स्टमकबद्दल आपण बघितलेलं आहे. आता स्टमक तरी फूडचं डायजेशन करतं हे आपल्याला माहीत आहे. स्टमकचं काम आहे, स्टमक इट ॲक्ट्स ॲज अ मिक्सर फॉर फूड. आपण खाल्लेलं फूड त्याच्यामध्ये ॲसिड मिक्स करून किंवा एन्झाईम मिक्स करून त्याचं काय होतं, केमिकल डायजेशन होतं, हे स्टमकचं काम आहे. पण डिटेल डायजेशन आपण फिजिओलॉजीमध्ये बघणार आहे. काय कॅस्ट्रल फॅक्टर्स म्हणून आहेत, पेप्सिनोजन म्हणून आहे, पेप्सिन म्हणून आहे, डायल्यूट HCl आहे, ह्या ज्या रिॲक्शन्स होतात ना फूडवरती, या सगळ्या स्टमकमध्ये होतात. हे आपण एकदम डिटेलमध्ये बघणार आहे. त्यामुळं प्रत्येक पार्टचं फंक्शन मी आत्ता लगेच सांगत नाही, मी सांगणार आहे डिटेलमध्ये. पण आत्ता एवढंच लक्षात ठेवा, फूड स्टोरेज करणं आणि त्याचं डायजेशन करणं, 4 ते 5 तासात त्याचं डायजेशन कंप्लीट करून देणं हे स्टमकचं
काम आहे. तर एवढी गोष्ट लक्षात ठेवा. हे आपण स्टमकबद्दल बघितलेलं आहे. ओके.